बघितल्यानंतर लगेच तुम्ही मुलांसाठी ही आजची रेसिपी बनवाल का तर अगदी घरी असलेल्या साहित्यांमध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा, जिरे टाकायचं, मिक्सरमध्ये फिरून पावडर करूया, बाउलमध्ये काढायची, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी चिली फ्लेक्स टाकून थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। मुरण्यासाठी एक 5 मिनिटं साईडला ठेवूया। तडका पॅनमध्ये तेल टाकायचं, जिरा मोहरीचा तडका देऊया, हिरवी मिरची आणि हळद टाकायची। तयार केलेला तडका आपण उकळलेल्या बटाट्यामध्ये टाकूया, वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून इथे बटाट्याची स्टफिंग तयार झालेली आहे। पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि अगदी पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। बटाट्याची स्टफिंग आपण चपातीवर अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरून घेऊ। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तिरपं आपण ट्रायंगल्समध्ये ही चपाती कट करून घेऊ। लगेच आपल्याला अशा पद्धतीने हे रोल्ससुद्धा तयार करून घ्यायचे आहे। अगदी वेगळी आणि मस्त अशी मुलांसाठी आज आपण रेसिपी बनवतो आहे। तर सगळे रोल्स मी इथे तयार करून घेतले आहे। स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावायचं आणि तयार केलेले रोल्स आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं छान हाय फ्लेमवर स्टीम करून घ्यायचे। लगेच तडका पॅनमध्ये तेल, जिरा मोहरीचा तडका, मॅगी मसाला, पांढरे तीळ टाकायचे आणि तयार केलेले रोल्स आपण 1-2 मिनिटं तेलात परतून घेऊ। आणि बघू शकता मस्त मुलांसाठी अगदी वेगळी अशी रेसिपी तयार झाली आहे। तर नक्की